पालेभाज्यांमध्ये सगळ्यात आवडती भाजी म्हणजे मेथीची भाजी आणि त्यात विशेषतः हिवाळ्यामध्ये जी भाजी येते ना बाजारामध्ये तिची चव काही वेगळीच असते। आजची ही भाजी एकदम गावच्या पद्धतीने केलेली आहे, चवदार होते, झटपट होते आणि पौष्टिक तर आहेच। आता ही भाजी बनवताना त्या जोडीला खाण्यासाठी आणखी एक पदार्थ बनवलेला आहे जे सगळेच बनवतात, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। तर ही भाजी वगैरे बनवताना फार काही तयारी करावं लागत नाही, सगळ्यात आधी भाजी निवडून घ्यायची आहे। तर इथे भाजी निवडून घेतलेली आहे, कोवळे कोवळे देठ देखील भाजी निवडताना घेतलेले आहे। असे थोडेसे देठाकडचा कोवळा भाग घ्यायचा आहे, इथे पाहू शकता हाताने सहज तुटलेला असा, त्यामुळे भाजीला चव देखील छान येते। तर अशी निवडून घेतलेली। आता भाजी बनवताना एक महत्त्वाची टीप, बऱ्याचदा काय होतं आपण आणल्या भाजी करून टाकतो, पण कधी कधी काय होतं दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असेल तर रात्रीची निवडून ठेवतो किंवा सकाळी जर आणली तर संध्याकाळी बनवतो, तर अशा वेळी थोडीशी ही सुकली जाते। तर अशा वेळी काय करायचं आहे, भाजी एका पसरट भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि भाजी बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे। शक्यतो हिवाळ्यामधली भाजी असते ना ही एकदम सुकी असते, पावसाळ्यात जर असेल तर जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, पानं एकदम अशी सडल्यासारखी होतात। आता इथे ही भाजी घेतलेली आहे ना एकदम सुकी आहे, कुठेही त्याच्यामध्ये पाण्याचा अंश वगैरे दिसत नाही आहे। तर आता याच्यामध्ये पाणी जे आहे ना भाजी बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं भाजीतला जे काही माती कचरा आहे तो तळाला बसतो आणि भाजी वरती आहे ना एकदम टवटवीत अशी होते। आता इथे हे पाणी टाकून ठेवूया 7 ते 8 मिनिट, तोपर्यंत भाजी चांगली अशी टवटवीत होईल, कचरा सगळा खाली बसला जाईल। आता भाजी आपण बाजारातून आणतो ना ती शक्यतो हाईटला कमी असलेली आणि पानांना हलकीशी अशी गुलाबी बॉर्डर असलेली भाजीची चव खूप छान लागते। तर ही भाजी या पद्धतीने स्वच्छ एकदम पटकन होते आणि बरेच जण काय होतात उलटी पालटी करतात, चुरगळतात भाजी, तर तशी करायची गरज नाही, फक्त ही 7 ते 8 मिनिटानंतर अलगद हाताने उचलून घ्यायची। आता इथे भाजी ठेवलेली आहे, तोपर्यंत भाजीसाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत, ते भाजून घेऊया। इथे लोखंडाचा कढई घेतलेली आहे मी, त्यामध्ये आपण ही भाजून घेत आहोत। तर मीडियम टू लो फ्लेमवर भाजायचे आहे म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात। पाहू शकताय एकदम अशीच वरून साल जी आहे ना ती निघायला लागेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत, थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि भाजी ठेवलेली आहे। तोपर्यंत इकडे डाळ मी कुकरला लावून घेतली होती, तर डाळीला इथे फोडणी घालूया। थोडीशी आंबट गोड तिखट अशी डाळ करणार आहोत। 2 चमचे तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी घातलेली आहे, तर याच्यामध्ये घालूया ताजा कढीपत्ता, त्याच्यानंतर टाकलेलं आहे लसूण ठेचून टाकलेलं आहे, एक 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलं होतं, ते दोन्ही ठेचून घातलेलं आहे किंवा वाटून घालायचं असेल तर वाटून घालू शकता। हलकासा कलर चेंज होतपर्यंत लसणाचा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथं सोनेरी कलर लसणाला आलेला आहे, ते इथे 2 मिरच्या असे मोठे तुकडे करून टाकलेले आहे किंवा बारीक कापून देखील टाकू शकता। बारीक साईडचं टोमॅटो अर्धं कापून टाकलेलं आहे। आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। थोडीशी आंबट गोड तिखट अशी डाळ करणार आहोत, चवीला एकदम मेथीच्या भाजीबरोबर खायला छान लागते। शेंगदाणे किंवा भाजी तिकडं होतपर्यंत एका साईडला आपली डाळ ही झटपट अशी होते आणि घाईची वेळी करायची म्हटलं ना थोडंसं टाईम मॅनेजमेंट केलं ना पटापट स्वयंपाक होतो। तर इथं थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा छोटा चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। हिरव्या मिरच्या देखील आपण टाकलेल्या आहेत, त्यामुळे प्रमाण जे आहे ना तिखटाचं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि इथे थोडासा पाव छोटा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे, त्याऐवजी दुसरा जर कुठला टाकायचा असेल तर तोही टाकू शकता। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातील आणि जाळणार नाही। आता इथेच आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत, सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो देखील एकदम शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ना ती थोडीशी अशी मिक्स करायची आहे, चमच्याने करू शकता किंवा विस्करने करू शकता, किंवा काहींना अशी थोडेसे अशी अर्धवट असलेली डाळ खायला आवडते, तर आपल्या आवडीप्रमाणे ती अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे। आता घट्टसरपणा डाळीला कितपत हवा आहे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे। इथं मिक्स करून घेऊया, डाळ एकदमच घट्टसर वाटत आहे तर थोडंसं पाणी इथे मी ॲड करत आहे। इथं डाळीचा थिकनेस पाहू शकता, जर तुम्हाला अजून घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसारच पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे। थोडीशी आंबट चव यावी म्हणून थोडंसं मी इथं कोकम टाकत आहे आणि इथं गूळ देखील टाकलेलं आहे, दाखवायचं हे राहून गेलेलं आहे। आणि हे दोन्ही टाकल्याच्या नंतर डाळ चांगली उकळून घ्यायची आहे, 7 ते 8 मिनिट आपली डाळ ही तयार झालेली आहे। आता मी गॅसवरून खालून उतरवून ठेवलेली आहे, दिसायला एकदम छान दिसत आहे आणि चवीला तर एकदम मस्त अशी होते ही डाळ। वरण भात आणि मेथीची भाजी या पद्धतीचं करून पहा, सगळ्यांना नक्कीच आवडेल। आता डाळ देखील आपली झालेली आहे, शेंगदाणे थंड झालेले आहे तेही वाटून घेतलेले आहे आणि ही भाजी पाहू शकता एकदम टवटवीत अशी झालेली आहे। आता या पद्धतीनेच फक्त ही अलगद अशी उचलून दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि सगळ्यात छोटी तुम्ही पाहू शकाल ह्या भाजीचा जो काही मातीचे कण आहेत किंवा थोडाफार कचरा वगैरे आहे तो पाण्यामध्ये खाली
तळाला जमा होऊन जातो. याच पद्धतीने भाजी ना अजून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं, अजिबात भाजीमध्ये कचरा नसतो किंवा कधी भाजी खूप सुक्की देखील असते आणि माती देखील असते. तर या पद्धतीने पाण्यामध्ये 2 ते 3 पाणी बदलून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर भाजी ही आपली धुवून झालेली आहे आणि शेंगदाण्याचा कुटही बारीक करून झालेला आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. भरपूर असा लसूण ठेचून घातलेला आहे. लसूण, जिरं आणि हिंग एवढंच ह्या भाजीला खूप छान असं चव देऊन जातं. तर लसणाचा कलर इथं चांगला सोनेरी होतपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या अशा कापून टाकलेल्या आहेत. बरेच जण हिरव्या मिरची आणि लसूण वाटून देखील घालतात. तर तसं ठेचा करून घालायचं असेल तर तसंही घालू शकता, ओबडधोबड वाटण करून. किंवा असं ठेचून आणि कापून मिरची घातली ना, खायची नसेल मिरची, लहान मुलं असतील तर सहज काढता येतं, त्याच्यामुळे शक्यतो कापून घालायचे आहे. हिंग टाकलेलं आहे 2 चिमूटभर. मस्त असा इथे ह्या फोडणीचा सुगंध सुटलेला आहे. कलर लसणाचा चांगला असा सोनेरी येतपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे चव जी आहे ना भाजीमध्ये मस्त अशी येते. आता फोडणी आपली झालेली आहे. धुवून घेतलेली भाजी आपण पाहू शकता एकदम टवटवीत अशी झालेली आहे. तर ही भाजी याच्यामध्ये आपण ॲड करूया. आता सुरुवातीला भाजीची क्वांटिटी आपल्याला एकदम जास्त दिसते, त्यामुळे मीठ टाकण्याचं प्रमाण जे आहे ना आपलं कधी चुकतं. तर नवशिके जे आहेत त्यांच्यासाठी खास टिप ही. तर काय करायचं, असे इथं पाहू शकता जशी जशी वाफ लागेल ना भाजी आपोआप कमी झालेली आपल्याला दिसेल. मग बऱ्यापैकी कमी झाली ना आपल्याला एक अंदाज येतो. क्वांटिटी जी आहे ना त्यानुसार मिठाची ठेवायची आहे. ऑलमोस्ट निम्म्यापेक्षाही कमी भाजी आपल्याला पूर्ण वाफ लागल्याच्या नंतर दिसायला लागते. आता इथे पाहू शकता एकदम कमी झालेली दिसत आहे. आणि लगेच मिक्स करायची घाई करायची नाही. थोडीशी ही कमी झाली ना वाफ लागून मग आपल्याला मिक्स करायचं. तर मिक्स करताना काय करायचं, तर कुठलाही चमचा किंवा असा कलथा घेतला तर त्याच्या पुढच्या साईडने मिक्स न करता दांड्याने मिक्स करायचं आहे. या आधीच्याही भाजीच्या ज्या रेसिपी आहे त्याच्यामध्ये देखील मी हे सांगितलेलं आहे. तरी हे असं केल्यामुळे काय होतं, भाजीमध्ये जो काय लसूण मिरच्या वगैरे आहेत ना त्या सगळीकडे व्यवस्थित अशा पसरल्या जातात. जर पुढच्या साईडने आपण जर केलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही. कुठेतरी लसूण जाऊन बघतो, कुठेतरी मिरच्या राहतात. तर सगळं व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून या पद्धतीने, कारण याच्यामध्ये थोड्याशा अशा काड्या असतात, लांब आकार असतो, त्याच्यामुळे हे व्यवस्थित मिक्स होत नाही. तर मिक्स करण्यासाठी ही पद्धत नक्की वापरा. तर अशा ह्या थोडीशी पसरून ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, इथे शिजण्यासाठी देखील पाण्याचा वापर केलेला नाही. भाजी एकतर कोवळी होती आणि धुवून घेतलेली भाजी असते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याचंही पाणी राहतं आणि भाजीमध्ये स्वतःचाही पाण्याचा अंश असतो. त्याच्यामुळे शक्यतो गरज वाटली तरच पाणी टाकायचं आहे. आता इथं भाजी आहे ना ही शिजत आल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. झाकण ठेवलेले आहे. 2 ते 4 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहे. भाजी जर कोवळी असेल तर फार वेळ देखील शिजायला लागत नाही. आता इथं शेंगदाण्याचा कूट देखील या पद्धतीने एकदम व्यवस्थित असा मिक्स होतो, सगळीकडे भाजीमध्ये लागला जातो. तर पाहू शकते भाजी केवढी होती आणि आता ही शिजत आल्याच्या नंतर केवढीशी दिसत आहे. आता ही थोडंसं इथं पाणी दिसत आहे आपल्याला. जर थोडीशी ओलसर ठेवायची असेल ना तर या पद्धतीची ठेवू शकता. आणि थोडीशी आपण अजून सुक्की करणार आहोत. तर मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवून मी ही शिजवून घेतलेली आहे. बरेच जण शिजवताना झाकण ठेवत नाही, तर मी झाकण ठेवूनच भाजी शिजवते. आणि भाजीचा कलर देखील एकदम हिरवागार येतो, कुठेही डल असा कलर भाजीचा राहत नाही. इथे पाहू शकता सुरुवातीला आपण जे तेल टाकून परतून घेतो ना लसूण टाकल्यावर, तेव्हाच भाजीचा कलर एकदम छान आलेला असतो आणि शिजल्याच्या नंतरही तसाच हिरवागार असा कलर भाजीला राहतो. तर भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. भाजी शिजलेली आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं आहे, भाजीमधला जो काही देठ आहे, जाडसर असा देठ शक्यतो पाहायचा आहे. हातावर असा 2 बोटामध्ये असं बारीक करून पाहायचं आहे. जर तो एकदम मऊसूत झाला तर भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे असं समजायचं. पानाकडचा भाग तर पटकन शिजतो. जे काही छोटे मोठे देठ आपण टाकलेले आहे ना त्याने चेक करायचं. एकदम परफेक्ट अशी भाजी झालेली आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरम भाताबरोबर खाण्यासाठी, टिफिनवर नेण्यासाठी एकदम चवदार आहे, पौष्टिक आहे आणि फार काही करायची गरज लागत नाही. तर घरी करून पहा. रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल. यूट्यूबमध्ये नवीन हाईपचा ऑप्शन आलेला आहे. जेव्हा तुम्ही लाईक कराल त्याचबरोबर त्याच लाईनला हाईपचा देखील ऑप्शन आहे. तर नक्की हाईप करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.